अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीतर्फे मंगळवारी अमरावतीत पत्रकार परिषद घेण्यात आली. सत्ताधारी पक्षांच्या परवानगीनं अथरकारी यंत्रणेचा खुलेआम गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. या उल्लंघनाची सुरुवात थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यापासून झाली असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या परवानगीने आचारसंहितेचं जे उल्लंघन झालं त्यांच्या दौऱ्यासर्वाने सुरू झालं तर ते इलेक्शन संपल्यानंतर प्रचार यंत्रणा संपल्यानंतर 13 तारखेला 5 नंतरही चालू होतं आणि ते कशा पद्धतीत होतं त्याचे काही पुरावे आपण विभागीय आयुक्तांना दिले होते आणि मुख्यमंत्र्याला 5 तारखेला आपण एक निवेदन देऊ मुख्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राजीनामा मागितला होता आणि त्यावर कोणत्याही प्रकारची वाच्यता किंवा त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता सत्ताधारी पक्षाला वाटली नाही किंवा जे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी अधिकारी वर्ग होता त्यालाही त्याचं उत्तर देण्याची काही आवश्यकता वाटली नाही. दरम्यान या प्रकरणावर अमरावती महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नवनियुक्त नगरसेवक अविनाश मार्डेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आचारसंहितेचा भंग झाला हे म्हणणं जे तुमचं आहे तो विषय मला मान्य नाही. आणि मुख्यमंत्री इथे आलेत, त्यांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान कुठे जिथे बोर्ड लागले असेल त्याची परमिशन असेल. आता निवडणुकीच्या कालखंडामध्ये अनेक पक्ष अनेक पद्धतीचे आरोप करत असतात. ते आरोप सिद्ध झाल्यानंतरच सगळ्या गोष्टीची कारवाई होतो. आचारसंहितेचा भंग झाला हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांनी आरोप केल्यानंतर तो आचारसंहितेचा भंग झाला हे सिद्ध नाही केलं ना. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला की नाही या संदर्भात मी त्याच्यावरती बोलू शकणार नाही. परंतु निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रत्येक पक्ष अशा पद्धतीचे आरोप करत असतात आणि निवडणूक संपल्यानंतर ते आरोपाचं खंडन त्याच्यापुढे काहीच ते कारवाई करत नाही. त्यामुळे हा आचारसंहितेचा जो भंग झाल्याचा जो विषय आहे हा आरोप म्हणून केलेला आहे. पक्षीय बलाबल जी सध्याची स्थिती आहे त्या स्थितीमध्ये एवढं निश्चित सांगतो सरकार महायुतीचं बनेल, परंतु कोणाचा महापौर, कोणाचा उपमहापौर, कोणाचा स्थायी समिती सभापती याच्या संदर्भातली चर्चा करणे हे सगळं वरिष्ठांकडे असल्यामुळे आपण त्याच्यावरती कुठलीही सध्या चर्चा करू शकत नाही. अमरावती महानगरपालिकेतील महापौर हा महायुतीचाच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जनमत न्यूज करता गजानन जिरापूर यांची रिपोर्ट, अमरावती. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.